नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आम्हाला ब्राईडचं मेकअप आणि इथे आम्ही आत्ताच लोकेशनला पोहोचलो आहोत घारगावला. तर आम्ही सकाळीच 7 वाजता गेलो होतो, आम्हाला घ्यायला आले होते. घरून आम्ही त्यांचा एंट्रीचा मेकअप वगैरे आवरून दिला आहे आणि त्यानंतर आता आम्ही त्या लोकेशनला आलेलो आहोत. तर सगळं आता वन डेच आहे, हळद, एंगेजमेंट, विधी, म्हणजे सगळंच काय एकच दिवशी आहे. त्याचबरोबर सप्तपदीचं डेकोरेशन आहे. हां, सप्तपदीचं डेकोरेशन आहे आणि वेलकमचं पण डेकोरेशन आहे. तर बघा आता कसे होते कसे नाही मेकअप. तर एंट्रीचा मेकअप तर छानच झाला आहे. हां बोल, व्हिडिओ कंटिन्यू करा. हां, आता आम्ही बघू मेकअप कसे होते कसे नाही ते. तर चला, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. पाठीमागं नवरीचं शूट चालू आहे, फोटोज वगैरे, अजून एंगेजमेंट व्हायची, अजून हळद व्हायची आहे आणि त्यानंतर लग्न विधी. तोपर्यंत आम्ही हिचं शूट करून घेतो. हिचं माझं नाही करायचं, हिचं करायचं आहे. तर बघा आमच्या पाठीमागे इथे नवरीचं शूट चालू आहे. एंट्रीचा मेकअप ब्राईडचा तिच्या घरूनच करून आलो होतो आणि त्यानंतर ना इथे लोकेशनला पोहोचल्यावरती थोडासा टचअप वगैरे दिला आणि त्यानंतर ना तिने थोडंसं फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर ती इथे सुपारीसाठी बसली होती. तर सुपारी झाल्यानंतर ना लगेच तिची एंगेजमेंटची साडी वगैरे चेंज करून दिली आणि त्यानंतर ना परत मी तिला थोडंसं टचअप वगैरे दिलं होतं आणि एंगेजमेंटची पण ना साडी, ज्वेलरी वगैरे वेअर करून घेतली. ब्राईड एंगेजमेंटला गेली होती आणि त्या अगोदरच ना मी त्यांच्याकडून हळदीची पण साडी काढून ठेवायला सांगितली होती. कारण की ना साडीची मला ना पहिलीच प्रिप्लेटिंग करून ठेवायची होती, म्हणजे घाई गडबडीमध्ये ना लवकर आवरतं. तर ब्राईड एंगेजमेंटवरून आली आणि त्यानंतर ना त्याची मी ज्वेलरी वगैरे, म्हणजे एंगेजमेंटच्या साडीवरची ज्वेलरी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर ना हळदीची साडी तिला मी वेअर केली. एंट्रीची साडी आणि एंगेजमेंटची साडी ना ब्राईडची ही पार्टीवेअरमध्ये होती, त्यामुळे तिला ना ओपन हेअर्समध्येच ना हेअरस्टाईल पाहिजे होती आणि त्यामध्येच ना तिचे केस पण खूप छोटे होते. मग त्यासाठीच ना मी तिला एक्सटेन्शन लावलं होतं आणि मग जे वरचे केस राहिले होते त्याचं मग मी कर्ल्स वगैरे करून घेतले. त्यानंतर ना तिचा आता मला हळदीचा लुक करून द्यायचा होता. ते आल्याबरोबर ना लगेच हळदीचं पण मी आवरायला घेतलं होतं. तर पहिले तर तिला मी साडी वगैरे वेअर करून घेतली आणि त्यानंतर ना ज्वेलरी घालून घेतली. तर हळदीची ज्वेलरी ना मी ब्राईडला विचारलं होतं, तुला ही पाहिजे का वेगळी पाहिजे? तर तिने मला जी चॉईस करून सांगितली ना तीच ज्वेलरी मी तिला घेऊन आले होते आणि ही ज्वेलरी ना सगळ्याच ब्राईडला खूप जास्त आवडते. कारण की माझ्या बहिणीच्या लग्नात ना तिने ही ज्वेलरी ना तिच्या स्वतःसाठी बनवून घेतली होती आणि आता तीच ज्वेलरी ना मी सगळ्या ब्राईडसाठी यूज करत आहे. तर मस्त वाटते, ते खूप छान असा लुक येतो. जास्त हेवी पण नाही आहे आणि जास्त सिंपल पण नाही आहे, पण छान वाटते. एकीकडे मी त्याची ज्वेलरी वगैरे सगळी वेअर करून घेतली होती आणि दुसरीकडे ना माझ्या फ्रेंडने तिचा मेकअपचा बेस करून घेतला होता. बेस म्हणजे ना मी एंट्रीला जो मेकअप केला होता ना तोच ठेवला होता आणि त्याला थोडंसं टचअप वगैरे दिलं होतं आणि मागून मला ना थोडीशी हेअरस्टाईल चेंज करायची होती, पण तिचे केस पण खूप शॉर्ट होते आणि वेणीमध्ये म्हटलं तर नकोच म्हटलं वेणीमध्ये. त्याच्यामुळे आहे तीच हेअरस्टाईल मी तिच्यासाठी ठेवली आणि फक्त ना आधी जे मी हेअरस्टाईलसाठी लावलेल्या ज्या पिना होत्या ना त्या काढून घेतल्या, म्हणजे ज्या डायमंडमध्ये पिना होत्या ना त्या काढून घेतल्या आणि त्यानंतर मग तिला मी गजरा लावून घेतला. तर हा गजरा ना ब्राईडला एंगेजमेंटचा, म्हणजे जेव्हा नवरदेवाकडून साडी वगैरे देतात ना त्या साडीवरतीच हा गजरा दिला होता, त्यामुळे तोच गजरा ना मी ब्राईडला लावून घेतला. आणि इकडे बघा तिला घेण्यासाठी किती घाई गडबड चालू होती. तर मग इकडे ना सगळं ब्राईडचं आवरून वगैरे दिलं आणि ती आली होती इथे हळदीला आणि तिचा मेकअप ना खरंच खूपच सुंदर मेकअप झाला होता. तिला तर खूप जास्त आवडला. तर बघू शकता इकडे यांची हळद वगैरे चालू झाली होती आणि तिला ना मी आधीच सांगितलं होतं डोक्यावरती काय रुमाल ठेवू नको, कारण की ना सगळेजण डोक्याला हळद लावतात आणि मग पूर्ण केस पण ना खराब होऊन जातात हळदीने. तर असं म्हटलं जाऊ दे, आता ठेवलाच आहे तर राहू दे. मग त्यानंतर ना ती इकडे आली होती आणि पूर्ण हळदीने भरून आली होती. तिच्या तोंडाला, हाताला सगळीकडे नुसती हळद लावली होती. त्यामुळे तिला मी आधी बोलले, पहिलं तर तू ना तोंड पाण्याने स्वच्छ धुवून ये आणि जेवढी हळद राहील ना तेवढी मी ती काढून घेते. तर ती तर धुवून आलीच होती, पण हळद काही सगळी निघालीच नव्हती. हाताची हळद म्हटलं जेवढी निघाली आहे तेवढी राहू दे आणि तोंडाची हळद पण काय निघालीच नव्हती, म्हणून आता म्हटलं जेवढं तोंड तर खूपच जास्त पिवळं दिसत होतं, त्यामुळे तिला बोलले आता वाईप्सने जेवढं निघेल तेवढं मी काढून घेते. आणि इकडे ना किरणना ही सगळं काढून घेत होती हळद चेहऱ्याची. तर निघाली होती, बऱ्यापैकी निघाली होती. त्यानंतर तिला बोलले आपण मेकअप तर करणारच आहोत, त्यामुळे आता ते बेस तर होऊनच जाईल चेहऱ्यावरती. तर तिने हळद वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर ना मी इकडे हेअरस्टाईल पण सोडून घेतली होती, कारण की एंट्रीला आणि एंगेजमेंटला जी हेअरस्टाईल ठेवली होती ना तीच हळदीला ठेवली होती. आणि आता ना तिचा वेडिंगला, म्हणजेच आता लग्नाच्या लुकला तिचा घागरा होता
आणि आता मला ना घागऱ्यावरची हेअरस्टाईल करायची होती, तर बघू आता मी कशी करते कशी नाही ते. आणि जे एक्सटेन्शन लावलं होतं ना ते पण एक्सटेन्शन मी काढून टाकलं होतं, कारण की आता वेडिंगच्या लुकला ना मला पूर्ण गजरे लावायचे होते आणि गजरे पण भरपूर होते. तर किरणला बोलले तू आता बेस करून घे, मी त्याची हेअरस्टाईल करून घेते. आणि क्रिम्पिंग वगैरे तर ना मी एंट्रीच्या लुकलाच केली होती, त्यामुळे क्रिम्पिंग करायची काय आता गरजच नव्हती. तर इथे ना मी तिला 2-3 हेअरस्टाईल करून पाहिल्या, जी तिला सूट होईल ना तीच मला ठेवायची होती. कारण की एवढे लुक म्हटलं चांगले केलेत आणि एकच हेअरस्टाईल जर चांगली नाही केली तर पूर्ण म्हणजे त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर इकडे मी 2-3 हेअरस्टाईल पाहिल्या करून, पण मला 2 हेअरस्टाईल काही आवडल्याच नाही. त्यामुळे तिसरी हेअरस्टाईल जी केली ना ती तिला पण आवडली आणि ती मला पण छान वाटली. तर इकडे चालू होतं माझं हेअरस्टाईल करायचं काम. तर इकडे हिचं बेस करायचं काम चालूच होतं, मेकअप करायचं आणि दुसरीकडे माझं हेअरस्टाईल करायचं. आणि त्यानंतर ना तिला घागरा वेअर करणार होतो. तुम्ही माझ्या ना मागच्या व्लॉगमध्ये पण पाहिलंच असेल की हिच्या प्री वेडिंगला पण ना मीच गेले होते आणि त्यावेळेस पण ना तिला माझे मेकअप खूप जास्त आवडले होते. आणि हिचे जे मिस्टर आहेत ना तेच ना माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांनीच ना मला ही ऑर्डर दिली होती. माझी ही आजची ब्राईड ना खूप छान होती, म्हणजे तिची ना काहीच कंप्लेंट नव्हती. मला असंच पाहिजे तसंच पाहिजे, हे तुम्ही असंच करा तसंच करा, इकडे असं झालंय तसं झालंय, अशी तिची काहीच कंप्लेंट नव्हती मला. तुम्ही जसं करताल ते ठीक आहे आणि तुम्ही करताल ते तुम्ही चांगलंच करताल. त्याच्यामुळे ना मी माझ्याच मनाने हेअरस्टाईल वगैरे केली होती. तिने मला काहीच सांगितलं नव्हतं आणि जी मी करत होते ना ती पण तिला खूप छान आवडत होती. ती काहीच कंप्लेंट करत नव्हती मला हे आवडलं नाही असं तसं वगैरे, नाही का. कारण की काही ब्राईड काय असतात, त्यांचं खूप जास्त कंप्लेंट असतात, तुम्ही असंच मला करून द्या, तुम्ही तसंच करून द्या, तुम्ही हे असंच केलं तसंच केलं. तर चला आता आम्ही पटकन असं ब्राईडचं आवरून घेतो आणि त्यानंतर ना आम्हा दोघींना पण 2 सायडर होत्या, त्यांचे पण मेकअप आणि हेअरस्टाईल करायची होती. आणि त्यामध्येच ना घाई पण करायला लागले होते. त्यामध्येच ना लग्नाचा पण टायमिंग होतच आला होता. हे लग्न ना दुपारचंच होतं 3 वाजता आणि तो टाईम तर झालाच होता. त्यामुळे आम्ही पण ना जरा फास्टच आवरून घेतलं होतं. आणि साडी घालायचं तर आता काही टेन्शनच नव्हतं, कारण की ती डायरेक्ट ना घागरा वेअर करणार होती. लग्न लागल्यानंतर ना आम्हाला लगेच सप्तपदीचं पण डेकोरेशन करायचं होतं, त्यामुळे म्हटलं लग्न लागू दे. आणि त्यानंतर त्यांचे ना बऱ्याच वेळ मग कपल फोटो चालू होतात, त्याचबरोबर ग्रुप फोटो चालू होतात. तेवढ्या टायमिंगमध्ये ना माझ्या फ्रेंडला बोलले आपण दोघे पण ना सप्तपदीचं डेकोरेशन करून घेऊ. तर इकडे आमचं सगळं झालंच होतं आणि त्यानंतर ना तिला घागरा पण आम्ही वेअर करून घेतला. तर बघू शकता तिचा बेस पण ना खूप छान झाला होता आणि मस्त मेकअप ना सेट झाला होता तिच्या चेहऱ्यावरती. त्याचबरोबर ना मी त्याची मस्त अशी ना ही हेअरस्टाईल करून घेतली, पूर्ण गजरे लावून घेतले होते. आणि ती ना 2 दिवसापूर्वीच माझ्याकडे फेशियल आणि वॅक्स करण्यासाठी आली होती, त्यामुळे तिचं फेशियल पण ना खूप छान झालं होतं आणि ते ना तिच्या चेहऱ्याला सूट पण झालं होतं. तर जवळपास आमची ब्राईड रेडी झालीच होती. आता फक्त ना तिला ज्वेलरी वगैरे वेअर करायचं राहिलं होतं आणि मग मस्कारा वगैरे राहिला होता, तो पण मी तिला लावून घेतला. आता फक्त तिला ना ज्वेलरी वेअर करायची होती आणि जी ओढणी होती ना त्या ओढणीची पण ना मी मस्त अशी पिन वगैरे करून घेतली. नवरीचे मामा तर नवरीला घ्यायला आलेच होते, त्यांचं चालूच होतं झालं की नाही झालं की नाही ते. कारण की ना टाईम झालाच होता आणि लग्नाचा टाईम तर होऊन गेलाच होता. त्यानंतर मग तिला मी ना ज्वेलरी पण वेअर करायला घेतली. तर तिला मी ही सगळी काही लेहंग्यावरची ज्वेलरी घातली आणि हेअरस्टाईल पण ना तिला खूप छान दिसत होती. आमची ब्राईड पण ना खूप मस्त दिसत होती. त्यानंतर हिचं आवरून दिल्यानंतर ना 2 सायडर होत्या, त्यांचे मेकअप करायचे होते. तर इकडे मी ज्वेलरी घालेपर्यंत ना माझ्या फ्रेंडने पण एका सायडरचा मेकअप करून घेतला. त्यानंतर तिची ना मला हेअरस्टाईल करायची होती. तर दोन्ही पण सायडरची मग हेअरस्टाईल मलाच करायची होती, त्यामुळे तिला बोलले दोघींचा पण ना तू बेस वगैरे करून घे, त्यानंतर मग मी तिची ना हेअरस्टाईल करून घेते. नवरदेवाकडच्या पण ना मला सायडर होत्या मेकअप आणि हेअरस्टाईलसाठी, पण तिकडे काय मला ते मेकअप करायला जायला काही पॉसिबलच होणार नव्हतं. त्यामुळे मग ना मी माझ्या दुसऱ्या फ्रेंडला बोलवलं होतं आणि तिलाच ना मी त्या सायडरचा मेकअप दिला होता. आज मला ना माझ्या मिस्टरांच्या मामाच्या मुलाचा पण साखरपुड्याला जायचं होतं, पण नेमकंच ना मी ह्यांची ऑर्डर पहिली घेतली होती आणि ती काय मला कॅन्सलच करता येत नव्हती, कारण की त्यांच्याकडून ना मी ॲडव्हान्स पण पहिलाच घेतला होता, म्हणजेच की ह्या ब्राईडकडून. त्यामुळे मला त्यांच्या मामाच्या मुलाच्या साखरपुड्याला काही जायला जमलंच नाही आणि माझे सगळे सासरचे माणसं त्या साखरपुड्याला होते, पण मीच तिथे नव्हते. आणि माझे मिस्टर पण ना साखरपुड्यालाच गेले होते, त्यानंतर ते ना लग्नाच्या टायमिंगपर्यंत इथे आले होते. ब्राईडचा मी लेहंग्यावरचा मेकअप वगैरे सगळं आवरून दिलं होतं आणि लग्न लागल्यानंतर ना त्यांचे काही वेळेस ग्रुप फोटो चालू होते. तेवढ्या टायमिंगमध्ये आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर तिचं जेव्हा कन्यादान चालू झालं होतं ना त्या टायमिंगला मग आम्ही इथे सप्तपदीच्या रांगोळीची सुरुवात केली होती. सप्तपदी रांगोळीसाठी ना ह्यांच्याच मित्रांनी ना ही एक प्रिंटच काढून आणली होती एवढी मोठी आणि त्यावरतीच ना आम्ही फ्लावरने मस्त असं डेकोरेशन करून घेतलं. या प्रकारचं डेकोरेशन करतात श्रीगोंदा तालुक्यामध्ये.
आज यांची ही दिवसातली तिसरी ऑर्डर आहे, त्याच्यामुळे त्यांचे चेहरे पण पाहू शकता तुम्ही. एकदम असे म्हणजे नर्वस झाले. खरं सांगायचं म्हटलं तर हार्डवर्क ऑलवेज चांगलं असतं. त्यांचं डेकोरेशनची पद्धत बघा, मस्तपैकी फुलाचे हे चालू आहे. रंगीबेरंगी फुलांचं खूप मोठ्या पाकळ्या करणं पण खूप मोठं सोपं नाही आहे. 2 मिनटंच हलवा नाही की मिक्सरला टाकलं, ग्राइंड केलं. हे बघू शकतात, अशा प्रकारचे हे चालू आहे डेकोरेशन. आता तुम्हाला सुरुवातीपासून दाखवतो. हे बघा, पहिलं पाऊल सप्तपदी, पहिले पाऊल जबाबदारी व सहनशक्तीचे, दुसरे पाऊल चंद्र उतारात साथ देणाऱ्याचे, तिसरे पाऊल धन आणि समृद्धीचे, चौथे पाऊल सुख आणि दुःख वाटून घेण्यास, पाचवे पाऊल कुटुंबाचा सांभाळ करण्याचे, सहावे पाऊल कायम एकत्र राहण्याचे, सातवे पाऊल मैत्री आणि विश्वासाचे. असे आमच्याकडे डेकोरेशन केलेलं आहे. ते आमच्या पूजा वहिनी आहेत आणि ह्या किरण मोठी आहेत, वहिनींचे मैत्रीण, खास मैत्रिणी. पुढं गेले की सोबत असतात. फक्त अपवाद एवढंच आहे की किरण मोठेचं लग्न नाही झालेलं, तो का हसती. तुम्ही पाहू शकता किती छान असं डेकोरेशन या ठिकाणी झालेलं आहे. आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे खूप एक नंबर असं छानसं डेकोरेशन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता डेकोरेशन पण झालेलं आहे, पण सेटअप पण एकदम मस्त आहे. अशा प्रकारे फुल अँड फायनल केलेलं आहे यांनी. नवरीचं कन्यादान पण ना लेहंग्यावरतीच झालं. तसं तर ना लेहंग्यावरती कन्यादान चांगलंच वाटत नाही, त्यासाठीच ना नऊवारच पाहिजे. आणि लेहंग्यावरती ना ते ब्राह्मण काका लगेच बसवायला सांगतात, कारण की ना ह्यांच्या लग्नाच्या टायमाला जे ब्राह्मण काका होते ना ते पण ना माझ्या पण लग्नाला होते आणि त्यांनी पण ना मला लेहंग्यावरतीचं कन्यादानाला बसवलं होतं. आणि विषय काय होतं, जर लेहंगा आपण वेअर केलेला असला ना तर तो लेहंगा ना खूप हेवी असतो आणि खूप मोठा असतो. त्यामुळे लेहंग्यावरती काय आपल्याला इझिली बसताच येत नाही, तो लेहंगा पूर्णपणे फुगतो. त्यामुळे ते फोटो वगैरे काहीच बरोबर येत नाही. नवरीचं कन्यादान तर लेहंग्यावरती झालंच होतं आणि त्यानंतर ना ती थोडेसे कपल फोटो घेण्यासाठी गेली होती. आणि तेवढ्या टायमिंगमध्ये ना आमची सप्तपदीची पण ना पूर्ण रांगोळी कंप्लीट झाली होती. आणि त्या सप्तपदीच्या रांगोळीसाठी ना आम्हाला काही जास्त टाईमच लागला नाही, कारण की ना ह्यांच्या मित्रानेच ना मोठी अशी फ्लेक्स काढून आणली होती आणि त्यावरती फक्त आम्हाला फ्लावरने डेकोरेशन करायचं होतं. त्यामुळे आमचं ते पण रेडीच होतं. आणि त्यानंतर आम्ही तिचं आता विधीचं आवरायला घेतलं होतं. तर लग्नाचा लेहंगा आम्ही काढून घेतला आणि त्यानंतर ना नऊवार ही वेअर करून घेतली. तर नऊवार म्हणजे ही काही म्हणजे सहावारची नऊवार नव्हती वेअर केलेली, ही साडीच नऊवार होती आणि जास्त मोठी होती. त्यामुळे तिला ना पेशवाई साडी मी वेअर केली होती. त्यानंतर तिच्या ना हेअरस्टाईलची मी खोपा वगैरे करून घेतला होता. नऊवार जर साडी असेल ना त्यावरती पूर्ण असा मराठमोळा लुकच व्हायला पाहिजे. आणि मराठमोळा लुक म्हटल्यावरती त्यावरती ज्वेलरी पण तशी पाहिजे, त्यामध्ये बन किंवा आंबाडा म्हणतात ना ते पण सगळं प्रॉपर पाहिजे. पण ब्राईडला ना कोण आंबाडा देत नाही, त्यासाठीच ना ब्राईडला खोपा वगैरे देतात. तर मी पण ना तो खोपा करून घेतला आणि त्यानंतर त्या खोप्याला ना मला जेप्सी आणि गुलाबाचे फुलं लावायचे होते. तर त्यामध्येच ना आमच्याकडे फक्त 10च मिनिट दिले होते आणि 10 मिनिटामध्येच ना एवढं काही आवरून घ्यायचं होतं. तर बघू शकता इकडे मी ना पहिलं तर जेप्सी वगैरे लावून घेतली होती आणि जेप्सी पण ना आम्हाला कुठेच भेटली नाही. ही जेप्सी ना नवरदेवाने जेव्हा नवरीला देण्यासाठी एंगेजमेंटला जो बुके आणला होता ना त्या बुकेमधलीच ना मी ही जेप्सी काढून घेतली होती. आणि त्याचबरोबर ना ते गुलाबाचे जे फुलं होते ना ते पण मी त्या बुकेमधलेच काढून घेतले होते. आणि नवरीच्या ना हा लुक खूपच सुंदर दिसत होता, खूप मस्त नवरी दिसत होती. तेवढ्या टायमिंगमध्ये ना नवरीचे मामा पण आले होते. ते बोलले होते अजून टाईम आहे की आवरा म्हणून. तर अजून 5 ते 10 मिनिट ना आम्हाला आवरण्यासाठी दिले होते आणि तेवढ्या टायमिंगमध्ये ना आम्ही आमची ब्राईड ही मस्त अशी रेडी केली होती. तर तुम्हाला हा विधीचा लुक कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि विधीचाच नाही, सुरुवातीपासून म्हणजेच एंट्रीपासून एंगेजमेंटचा, हळदीचा, वेडिंगचा, विधीचा सगळे लुक तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हे लुक ना नवरीला तर खूपच जास्त आवडले होते, नवरीलाच काय सगळ्यांनाच खूप जास्त आवडले होते. तर बघू शकता इकडे आमची ब्राईड मस्त अशी रेडीच होती. त्यानंतर तिचे मामा पण तिला घेण्यासाठी आलेच होते, म्हणजे ते ना दरवाजातच येऊन थांबले होते. लगेच इकडे ना त्यांची काही सप्तपदी राहिली होती ना तेच यांचं चालू होतं. आणि इकडे आम्ही मस्त अशी सप्तपदीची रांगोळी काढून तर पहिलीच तयारी ठेवली होती आणि खूप सुंदर नवरी दिसत होती.
तर अशा प्रकारे आजची आमची ऑर्डर पूर्णपणे कंप्लीट झाली होती. एंट्रीपासून नवरीचे ते विधीपासून नवरीचे सगळे काही लुक तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर सप्तपदीचं पण डेकोरेशन आम्ही कंप्लीट करून घेतलं होतं. आणि तुम्हाला तर कळालंच असेल या व्हिडिओमधून मी माझा ऑर्डरचा पूर्ण दिवस कसा काही हँडल करते. नवरीचे पूर्ण 5 लुक, त्यामध्येच जर सप्तपदी पण असेल तर ते पण मी कसं कंप्लीट करते ते. आमचं तिथालचं आवरलं आणि त्यानंतर ना आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. पण तेवढ्यात आम्हाला ना परत कॉल आला की तुम्हाला एक वेलकमचं डेकोरेशन आहे, म्हणून तुम्हाला यायला जमेल का? आणि ते पण ना नाईटचंच होतं. त्यामुळे म्हटलं आता आहे टाईम तर जाऊच. आणि माझी फ्रेंड पण ना सोबतच होती. तर बघू शकता इकडे आम्ही ना वेलकमचं पण हे डेकोरेशन अशा प्रकारे काही कंप्लीट केलं होतं. तर त्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या पाकळ्या, फुलं वगैरे त्यांनी ना ते पहिलेच आणून ठेवलं होतं. त्यामुळेच आम्हाला काही जास्त टाईमच लागला नाही. आणि फुले पण ना भरपूर सारी फुलं होती. त्यामुळे आम्हाला जसं वाटेल ना तसं आम्ही हे डेकोरेशन मस्त असं कंप्लीट केलं होतं. तर तुम्ही बघू शकता पूर्ण दिवस हा ऑर्डरमध्येच गेला होता. आणि त्यानंतर ना परत संध्याकाळचं पण नाईटचं डेकोरेशन. आणि म्हणजे एवढं दमून गेलो होतो ना आज तर काही सांगायलाच नको, खूपच जास्त दमलो होतो. पण जाऊ दे म्हटलं आहेच आपल्याला ऑर्डर तर आपण कंप्लीट करू. आणि त्यामध्ये फुलं वगैरे ते तर ना सगळं काही रेडीच होतं. तर बरेच जण म्हणतात तुम्ही ऑर्डरचे खूप सारे पैसे घेतात, त्यांना पण कळलंच असेल ह्या व्हिडिओमधून एका मेकअप आर्टिस्टचा दिवस हा कसा असतो ते. आणि त्यामध्ये तर तुम्हाला कळालंच असेल सकाळपासून आम्ही म्हणजे आमचं काम चालूच होतं. तसं तर ना मी 5 वाजताच ऑर्डरसाठी घरून निघाले होते आणि आता तर आम्हाला घरी जायला जवळपास 10च वाजले होते.